दाऊद इब्राहिमचा हस्तक सलीम कुत्तासोबत ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते सुधाकर बडगुजर यांचा डान्सचा व्हिडिओ व्हायरल झाला आणि भाजपचे आमदार नितेश राणे यांनी विधानसभेत चौकशीची मागणी केलेली होती। याच चौकशीवरून गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यासाठीची घोषणा सुद्धा केली। या संदर्भात नाशिक पोलिसांकडून चौकशी सुरू असताना आता भाजपचाच पदाधिकारी या चौकशीच्या फेऱ्यात अडकलाय आणि यावरून राज्याचं राजकारण ढवळून निघालंय। पाहूया त्याच संदर्भातला पुढारी न्यूजचा हा एक्सक्लुझिव्ह रिपोर्ट। सलीम कुत्ता आणि सुधाकर बडगुजर पार्टी प्रकरणात नवा ट्विस्ट आलाय। ही पार्टी भाजप पदाधिकारी व्यंकटेश मोरेने आयोजित केली होती असा दावा संजय राऊतांनी केलाय। व्यंकटेश मोरेचे नाशिकच्या भाजप पदाधिकाऱ्यांसोबतचे फोटो दाखवले। तसंच सलीम कुत्ताला पेरोल कोणी दिला, ते गृहमंत्री कोण होते असा सवाल उपस्थित करत राऊतांनी फडणवीसांकडे बोट दाखवलंय। मुळात त्या संबंधित गुन्हेगाराला पेरोल कोणी दिला, कोणी सोडलं, गृहमंत्री कोण होतं त्याची चौकशी करा। जर तो एवढा भयंकर अपराधी होता असं आपण म्हणताय, काय बॉम्बस्फोटातला मला माहीत नाही, तर त्याला तुरुंगाच्या बाहेर सोडण्याची परवानगी कोणत्या गृहमंत्र्याच्या सहीनं झाली? शिवसेनेकडे कधी गृह खातं नव्हतं आणि त्याला 2016 साली तर आमच्याकडे सत्ता नव्हती फार। गृह खातं कोणाकडे होतं? सलीम कुत्तासोबतच्या पार्टीचा एक उल्लेख जो आरोप प्रत्यारोप होत आहेत। संजय राऊत यांनी फोटो दाखवला ज्यामध्ये सुधाकर बडगुजर, तुम्ही आणि व्यंकटेश मोरे हे भाजपचे पदाधिकारी एकत्र दिसत आहेत आणि भाजपच्या या पदाधिकाऱ्यांनीच ही पार्टी आयोजित केली होती असा आरोप संजय राऊतांनी केला। संजय राऊत रोज वेगवेगळे आरोप लावतात, त्यामुळे त्यांच्या आरोपाला मी उत्तर देणं एवढी माझं स्तर खाली गेलेला नाही अजून। तुम्ही आमच्या एखाद्या प्रवक्त्याला विचारा। ही जी काय पार्टी सो कॉल्ड पार्टी आहे ती भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना आयोजित केली होती, बरोबर ना? व्यंकटेश काय होतं नाव, त्याच्या पार्टीला ह्यानं आमंत्रण दिलं होतं आणि ती पार्टी झाली। आजही तो नाशिकमध्ये भाजपचा पदाधिकारीच आहे। आता भाजपच्या पदाधिकाऱ्यानं नाशिकमधल्या आपल्या राजकीय इतर पक्षाच्या सर्व पक्षीय सहकाऱ्यांसाठी एखादं जेवण आयोजित केलं असेल तर आपली परंपरा आहे तिथे जाणं, बसणं, चर्चा करणं, ठीक आहे। त्याच्यामुळे जी काय भाजपमधले जे काय सलीम कुत्ताचे सहकारी जे काय प्रश्न विचारतायत त्याने आधी आपल्याकडे पाहावं, एक बोट स्वतःकडे आहे ते पाहावं। मोठा फोटोग्राफ दाखवतोय कुठला तरी भाजपच्या पदाधिकाऱ्याचा, कुठला तरी पुरावा दे। बिनपुराव्याचं भोकण्याचं काम तर संजय राजाराम राऊत नेहमीच करतो। आम्ही पुरावा दिला, व्हिडिओ दाखवले आणि त्यानंतर आरोप केले। सुधाकर बडगुजर तो सिर्फ झांकी है, संजय राजाराम राउत को अंदर जाना अभी तक बाकी है। सलीम कुत्ता आणि सुधाकर बडगुजर पार्टी प्रकरणी देवेंद्र फडणवीस यांनी थेट एसआयटीची घोषणा केली। त्या पार्श्वभूमीवरती नाशिक पोलिसांकडून बडगुजर यांच्यासह 18 जणांची चौकशी करण्यात आली आहे। यामध्ये भाजप पदाधिकारी व्यंकटेश मोरे याचीही चौकशी झाल्याचं समोर येत आहे। आपण जाणून घेऊया कोण आहे नेमकं व्यंकटेश मोरे। भाजप कामगार मोर्चाचा नाशिक लोकसभा संयोजक, शहराध्यक्ष भाजप कामगार आघाडी माथाडी सेल। व्यंकटेश मोरेचे गुन्हेगारी पार्श्वभूमी, नाशिकच्या विविध पोलीस ठाण्यामध्ये अनेक गुन्हे नोंद आहेत। 2016च्या हत्या प्रकरणात जन्मठेप आणि सध्या जामिनावरती बाहेर आहे। हत्या, मारहाण, अपहरण, खंडणी, खुनाचा प्रयत्न यासह अनेक गुन्हे दाखल आहेत। कुठचाही कार्यकर्ता असेल, जर दोषी असेल तर त्याला अटक होते, त्याच्यामुळे मला अडचण वाटत नाही। कायदा आपलं काम करतो। अनेकदा आपण बघितलं असेल की भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी चूक केली तर तोही या संदर्भामध्ये कारवाईला पात्र ठरतो आणि जेलमध्ये गेला। म्हणजे मी 50 उदाहरणं देऊ शकतो की भाजपचा कार्यकर्ता आहे म्हणून तो संविधानापेक्षा मोठा नाहीये। कितीही जवळचा असला, कोण्या मोठ्या नेत्याचाही जवळचा असला तरी तो सुटत नाही, त्याला जेलमध्ये जावंच लागतं। भाजप हा वैचारिक व्यासपीठावर काम करणारा पक्ष आहे। दरम्यान चंद्रशेखर बावनकुळे यांच्या मकाऊतील व्हिडिओचे धागेदोरे सुधाकर बडगुजरांशी जोडले जात आहे। याच कारणावरून बडगुजर यांच्यावरती कारवाई झाली असल्याचं बोललं जात आहे। मात्र बावनकुळेंचा तो व्हिडिओ बडगुजर यांच्या कुटुंबानं दिलाच नाही असं राऊतांनी स्पष्ट केलं। मकाऊचा काहीतरी एक व्हिडिओ चंद्रशेखर बावनकुळे यांचा म्हणे बडगुजर त्यांच्या कुटुंबियांनी दिला म्हणून त्यांच्यावरती कारवाई झाली। हे कारवाईचं कारण होऊ शकतं?
की कुठला तरी एक व्हिडिओ कोणीतरी दिला आणि म्हणून आम्ही बडगुजर यांच्यावर कारवाई, म्हणजे कायदा आपला अशा पद्धतीनं काम करतो. मुळात तो व्हिडिओ बडगुजर यांच्याकडून आलेला नाही. बाळासाहेब ठाकरे यांची मी शपथ घेऊन सांगतो. एकीकडे सलीम कुत्ता सोबतच्या डान्स प्रकरणात सुधाकर बडगुजरांचा पाय खोवला गेलाय, तर दुसरीकडे नाशिक पोलिसांच्या तपासात भाजपालाच अडचणीत येणारी बाब समोर आली आहे. भाजपाच्या माथाडी कामगार आघाडीचा पदाधिकारीच व्यंकटेश मोरे या व्हायरल व्हिडिओ प्रकरणी चौकशीच्या फेऱ्यात अडकलाय. त्यामुळे व्हायरल व्हिडिओ प्रकरणात आणखीन कोण कोण अडचणीत येणार हे लवकरच स्पष्ट होईल. किरण ताजने, पुढारी न्यूज, नाशिक.